नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की आतापर्यंत SQAF म्हणजेच आपण माहिती पाहिली. तर यासाठी SQAF चे जे वेब पोर्टल आहे त्याच्यावरती जाण्यासाठी आपल्याला म्हणजेच MAA.AC.in हे कोणते ब्राउझर ओपन करून त्या ठिकाणी आपल्याला टाईप करतानंतर एंटर केल्यानंतर अशा प्रकारे एक SCRT म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे वेब पेज ओपन होणार आहे. त्यानंतर आपण पेज स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला राईट साईडलाच या ठिकाणी आपणास पाहू शकतो आपण या ठिकाणी टॅब दिसते आपल्याला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कूल क्वालिटी अश्युर असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजेच स्क्वॅब शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा. तर या ठिकाणी ओपन नावाचे एक बटन दिसतं त्यावरती क्लिक करणार आहोत. त्याच्यावर जसं आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो आपल्या समोर एक नवीन पेज ओपन झालेले म्हणजे शाळा तो गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा म्हणजे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजेच स्क्वॅब. तर या ठिकाणी आपण पेज स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपणास जे 1 2 3 चे तक्ता दिसतोय चार्ट मध्ये या ठिकाणी 3 नंबरला स्क्वॅब स्वयंमूल्यांकनासाठी लिंक त्याच्यावरती ओपन त्यावरती क्लिक करणार. त्याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करतो डायरेक्टली आपण लॉग इन होऊन आपल्या पेजवरती येतो. आतापर्यंतच्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर शाळेची माहिती कशी भरायची ती पाहिली. आता इथपर्यंत आपलं जे काही काम आहे ते पूर्ण येऊन पोहोचलेलं आहे. आता यापुढे आपल्याला काय करायचंय तर कशा प्रकारे जे मानक भरायचे आहेत आपल्याला ती मानके आपण कशा प्रकारे भरणार आहोत त्या संदर्भातली माहिती आपण या पुढे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत तर आपल्या टोटल आपल्याला 128 मानकांची माहिती भरायची. आता त्यापैकी आपल्याला कोणते जे मानके आहेत ते लागू आहेत किंवा लागू नाहीत त्या संदर्भातली पहिल्यांदा आपण एकदा एक चार्ट पाहूया. आता हा आपल्या समोर एक जे आपल्या शाळेसाठी जे काही मानकं लागू आहेत किंवा नाहीयेत किंवा लागू नसणारे मानके किती आहेत आणि आपणास एकूण किती मानके जे त्याची माहिती भरावी लागणार त्या संदर्भात पहिल्यांदा. आता या ठिकाणी आपण पहिलं पाहू शकतो पहिलाच आहे जो सिरियल मध्ये प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 या ठिकाणी वसतिगृह नसल्यास जे मानक लागू नसणार आहेत 4 10 11 12 13 14 15 16 26 63 64 65 66 73 आणि 74 अशी एकूण 15 मानके नसणार म्हणजे 128 पैकी आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेत वसतिगृह नसेल प्राथमिक शाळेत तर 113 मानकं भरायचे. आणि जर प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 असेल आणि त्या ठिकाणी वसतिगृह असेल तर आपणास जे लागू नसणारे मानक आहेत त्यामध्ये 4 त्यानंतर 10 ते 16 आणि 26 63 आणि 73 आणि 74 अशा प्रकारे 11 मानकं लागू नसणार आहेत. त्यानंतर पहिली ते 8वी शाळा आपल्याकडे प्राथमिक शाळा असेल पहिली ते 7वी किंवा पहिली ते 8वी आणि या ठिकाणी वसतिगृह नसेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बृहन्मुंबई महानगरपालिका बहुतांशी कोणत्याही शाळेत जवळपास वसतिगृह नाहीये तर त्या ठिकाणी आपण काय करणार कोणते मानक आपल्या लागू नाहीत तर 4 29 30 31 32 33 34 35 63 64 65 66 73 आणि 74 अशी एकूण 14 मानक आपल्याला लागू नसणार म्हणजेच आपल्याला 114 मानकांची माहिती भरायची 128 पैकी. त्यानंतर प्राथमिक शाळा ज्या आहेत एक पहिली ते 7वी किंवा पहिली ते 8वी वसतिगृह असेल तर या ठिकाणी जे लागू नसणारे मानके आहेत त्यामध्ये 4 29 30 31 32 33 34 35 73 आणि 74 अशी एकूण 10 मानके नसणार आहेत म्हणजे ते 118 मानकांची माहिती भरायची. या ठिकाणी माध्यमिक शाळा 5वी ते 10वी किंवा 8वी ते 10वी किंवा 5वी ते 12वी या ठिकाणी वसतिगृह नसेल तर या ठिकाणी पाहू शकतो आपण 11 मानके या ठिकाणी नाही ची माहिती आपल्याला या ठिकाणी नाही भरायची. त्या ठिकाणी आपण लागू नये हा ऑप्शन डायरेक्टली निवडू शकतो. त्यामुळे त्या जे लागू नाहीत आपल्याला मानके त्या मानकांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरण्याची किंवा त्यांचे पुरावा गोळा करण्याची आपल्यास आवश्यकता नाहीये. तसंच माध्यमिक शाळेमध्ये वसतिगृह समजा असल्यास या ठिकाणी पाहू शकतो आपण 7 मानके आहेत त्यांची माहिती फक्त आपणास भरायची नाही म्हणजे 121 मानकांची माहिती भरावी लागणार आहे. उच्च माध्यमिक शाळा असेल 11वी 12वी त्या वसतिगृह नसेल तर 11 मानकांची या ठिकाणी माहिती आपल्याला भरायची नाहीये म्हणजे 117 मानक लागू असणार आहे. आणि उच्च माध्यमिक शाळा 11वी ते 12वी असेल वसतिगृह असेल तर या ठिकाणी 7 मानक आपल्याला लागू नाहीत. अशा प्रकारे आपण या चार्ट मध्ये जे आपणास लागू नसणं आपली शाळा कोणती असेल पहिली ते 5वी किंवा पहिली ते 8वी असेल किंवा 5वी ते 10वी किंवा 8वी ते असेल तर कोणते मानक आपल्याला लागू नाहीत ते आपण या चार्ट मध्ये माहिती पाहिजे.
तर यानंतर आपणास काय करायचं, जे आपल्यास मानक लागू नयेत ते सर्वात पहिल्यांदा अगोदर आपणास भरून घ्यायचे. म्हणजे तो जे मानक क्रमांक आहे, समजा या ठिकाणी वसतिगृह नाही, प्राथमिक शाळा 1ली ते 4थी, तर जे काही 4, 10, 11, 12, 13, 14 असे जे आहेत 15 मानक त्या ठिकाणी लागू नाही हा ऑप्शन्स आपण निवडून भरू शकतो. कारण त्या ठिकाणी आपणास कोणतेही पुरावे किंवा गुगल लिंक, ड्राईव्हची लिंक भरण्याची आवश्यकता नाही. हे आपण भरून पूर्ण केल्यानंतर आपण जे आता एक एक मानक कशा प्रकारे भरायचे, त्याला कोणते आपणास पुरावे जोडायचे, त्या संदर्भात माहिती पाहूया. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो मानक क्रमांक 1 आहे. तर या ठिकाणी आपणास जे काही आता जो चार्ट दाखवलाय कोणते आपल्या शाळेस मानके लागू होते याची जे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक, ड्राईव्ह लिंक दिली जाईल, त्याच्यातून आपण डाउनलोड करू शकता. तर आता मानक क्रमांक 1 आहे. जसं समजा मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन करताना NCF, SCF आणि NEP 2020 च्या शिफारशी व अध्यापन निष्पत्ती विचारात घेतात. त्यामध्ये 3.2 आहे. तर या ठिकाणी पहिलं जे मानक आहे आपलं, या ठिकाणी मुख्याध्यापक 1.1.1 मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित दस्तावेज आणि NCERT, SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. तर 1.1 त्यामध्ये काय आहे, तर मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NEP 2020, NCF, SCF या मुख्य शिफारशी व अध्ययन निष्पत्ती माहीत आहेत. हा स्तर 1 झाला. त्यानंतर शाळा NEP 2020, SCF आणि NCF वर शिक्षकांशी चर्चासत्र, उद्बोधन वर्गाचे आयोजन करते. त्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन करताना NCF, SCF आणि NEP 2020 च्या शिफारशी व अध्यापन निष्पत्ती विचारात घेतात. 3.2 आहे त्यामध्ये विद्यार्थ्याची संपादनूक आणि त्यांच्या गरजेनुसार पाठ नियोजन आणि अध्यापनासह वर्गातील कृती कार्यक्रमांचे निरीक्षण नियमित केले जाते. हा स्तर 3 झाला. आणि स्तर 4.1 आहे. NEP 2020 आणि NCF, SCF नुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्यांची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतीशी संबंधित नियमित विश्लेषण करतात. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो 4 स्तर आहे. आता 4 स्तरापैकी आपण जे काही हे करणार आहोत, 4 स्तरांपैकी ज्या स्तर आपणास लागू होतो, त्या स्तराच्या संदर्भात आपणास काय करायचं या ठिकाणी जे Google ड्राईव्हला आपण एक स्काप म्हणून फोल्डर तयार केलेले त्याच्याबद्दल पण पाहूयात. तर या ठिकाणी आपण स्क्वॅप जे फोल्डर तयार केले त्यामध्ये मानक क्रमांक जे आपल्याला लागू आहेत ते मानक क्रमांकाचे एक सब फोल्डर तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जसं आपण एक या ठिकाणी मानक क्रमांक 1 मध्ये पाहू शकतो, हे आपल्याला NEP, SCF, NCF यांच्या संदर्भातले काही क्षमता दिष्टित जे काय आहे, त्या संदर्भातले जे काय असेल ते स्क्रीनशॉट किंवा फोटो असेल त्याची जी PDF आहे, सगळं समजा आपले असं समजा की ज्या मानक क्रमांक 1 च्या रिलेटेड जर समजा फोटो असतील, फोटो बनवताना फोटो एक न करता त्या ठिकाणी 2, 3 किंवा 4 ही त्यानुसार असू शकतात. त्यानुसार त्यांची एकत्रित PDF बनवायची आणि PDF बनवून मग त्या ठिकाणी अपलोड करायचे. आणि जर पॉसिबल शक्य असेल तर या ठिकाणी जे काही आपण PDF त्याला जर कॅप्शन दिलं म्हणजेच रिनेम केलं तर या ठिकाणी आपणास ते पण सोयीचं होऊ शकतं. आणि याची आपल्या दप्तरी या ठिकाणी प्रिंट आउट वगैरे एक हार्ड कॉपी आपणास ठेवायची. आता या ठिकाणी लिंक कशी कॉपी करायची, लिंक एनेबल कशी करायची ते आणि कशा प्रकारे पेस्ट करायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आपणास या ठिकाणी जे काही आपला स्तर लागू होत आहेत तर ते स्तर या ठिकाणी आपणास पाहायचे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की आता जे काही स्तर आहेत, समजा मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NEP 2020 NCF च्या शिफारशी व अध्ययन निष्पत्ती या माहीत आहेत. तर या संदर्भात काय करणार आहोत, तर पहिल्यांदाच वर्गावर भिंतीवर लावलेले जे काही आपले अध्ययन निष्पत्ती आहेत, अध्ययन निष्पत्तीचे फोटो जे काही सर्व इयत्तांचे असतील ते एकत्रित करून आपण PDF बनवून या ठिकाणी अपलोड करू शकतो. त्यानंतर दुसरे शाळा NEP 2020 SCF आणि NCF शिक्षकांसाठी चर्चासत्र, उद्बोधन वर्गाचे आयोजन करतो. म्हणजे जे काय आपण चर्चासत्र किंवा चर्चासत्राचं आयोजन केलंय त्याचे फोटो या ठिकाणी अपलोड करू शकतो. त्यानंतर स्तर 3 साठी मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन तयार करतात. NCF, SCF आणि NEP 2020 च्या शिफारशी व अध्ययन निष्पत्ती विचारात घेतात. 3.2 आहे विद्यार्थ्यांचे संपादनूक आणि त्यांच्या गरजेनुसार पाठ नियोजन आणि अध्यापनासह वर्गातील कृती कार्यक्रमांचे निरीक्षण नियमितपणे केले जाते. हा स्तर 3 आहे. स्तर 3 साठी पुरावा काय देणार आहोत, तर पाठ नियोजन किंवा टाचन वही आपलं प्रत्येक वर्गाचे असेल त्याचे फोटो आपण या ठिकाणी एकत्रित करून PDF बनवून अपलोड करू शकतो. आता स्तर काय तर या ठिकाणी 4.1
NEP 2020 NCF SCF नुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्यांची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतीमध्ये नियमित विश्लेषण करतात. तर यामध्ये आपण जो पुरावा देणार त्यामध्ये काय अध्यापन विषयक जे काय मुख्याध्यापकांच्या सूचना असतील किंवा शालेय मीटिंगचे जे काही फोटो असतील अशा प्रकारे फोटो वगैरे जे आपण जो स्तर आपल्याला लागू होतो त्याचे फोटो आपण या ठिकाणी जे आहेत ते फोल्डर मध्ये अपलोड करून त्या ठिकाणी लिंक अशा प्रकारे पेस्ट करून आपण सबमिट करू शकतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या करू शकतो. आता पुन्हा जर आपण मानक क्रमांक 2चा जर विचार केला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक सॉरी मानक क्रमांक 2 ज्यावेळेस घेतो आपण तर त्यामध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय योजना आहेत. तर एक स्तर त्यामध्ये शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहे. स्तर 1 तर त्यासाठी आपण पुरावा जो आहे तो पुरावा सर्व इयत्तातील वर्गातील वार्षिक नियोजनाचे फोटो आहेत ते फोटो देऊ शकतो. स्तर दुसरा 2.1 विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन योजना याबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जाते. म्हणजे त्यासाठी पुरावा म्हणून आपण पालक मेळावा, माता पालक, शिक्षक पालक भेट इत्यादी जे काही फोटो असतील ते फोटो स्तर 2 मध्ये पुरावा म्हणून देऊ शकतो. त्यानंतर शिक्षक स्वतः नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, कुतूहल आणि सर्जनशीलता, समस्या सोडवणे, सहयोग इत्यादी विकसित करण्यासाठी स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अनुकूल अशी अध्यापन पद्धत विकसित करतात. हा स्तर 3 झाला. तर त्यासाठी पुरावा काय देणार आहोत तर आपण परिसर भेट, क्षेत्र भेट, सहल जसंच आपण शनिवारच्या दिवशी जो आनंददायी शनिवारचे उपक्रम राबवतो आपण त्याचे फोटो या ठिकाणी देऊ शकतो किंवा तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे आपण जे काय आपल्याकडे स्मार्ट टीव्ही डिजिटल वर्ग त्यांचे फोटो या ठिकाणी देऊ शकतो. आता 4.1 मध्ये जे आहे 4.1 मध्ये जे काय आहेत शिक्षक पालक सभांमध्ये अध्यापन नियोजनावर चर्चा केली व त्याची अंमलबजावणी सर्व वर्गामध्ये केली जाते. तर याचा पुरावा काय शिक्षक पालक सभा जे काय असेल प्रोसिडिंगचे त्याचे फोटो असतील ते फोटो आपण या ठिकाणी एकत्रित करून PDF त्या ठिकाणी अपलोड करून माहिती पाहू शकतो. अशा प्रकारे जे काय आहेत आणि त्याची लिंक या ठिकाणी आपण सबमिट करू शकतो. अशा प्रकारे एक जे काय आपले मानक आहेत आणि मानकाचे विधान आहेत विधानाची सुसंगत जे काही आपले स्तर आपल्याला लागू होतो त्याचे आपण या ठिकाणी पुरावे फोटो म्हणा व्हिडिओ किंवा जे काय असतील त्यानुसार आपण गुगल ड्राईव्हला अपलोड करून त्याची लिंक या ठिकाणी पेस्ट करू शकतो. आता या ठिकाणी आपण मानक क्रमांक 3 पाहलो. 3 पाहताना अशा प्रकारे आपण भरणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत तर आपल्याला जे लागू होत आहेत मानक त्यांसाठी आपल्याला कोणती पुरावा पाहिजेत ते पाहूयात आता. यानंतर या ठिकाणी आपण पाहणार आहोत शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते. तसेच केंद्र परिषदांमध्ये व इतर शाळांतील शिक्षकांनाही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणाव्यात असे सुचविते. तर या ठिकाणी 4 स्तर दिलेले आहेत आपणास. या ठिकाणी 4 स्तरापैकी आपणास या ठिकाणी जे काही पुरावे ते पुरावे आपण काय काय म्हणून देऊ शकतो तर या ठिकाणी पाहू शकतो आपण की प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी आपण काय करणार आहोत जे आपलं मानक क्रमांक 3 आहे तर त्यामध्ये आपण पुरावे स्तर 1 साठी काय देणार आहोत तर साधारणतः निष्ठा प्रशिक्षण झालेलं आपलं निष्ठा प्रशिक्षणच्या प्रमाणपत्राचे फोटो काय जे सर्व आहेत ते तसेच दीक्षा ऍपवर आपण जे काही ब्लेंडेड कोर्स केले त्या संदर्भातले जे काही फोटो आहेत आपले ते सर्टिफिकेटचे जे फोटो आहेत ते फोटो आपण या ठिकाणी पुरावा म्हणून देऊ शकतो. तसंच दुसऱ्या स्तर मध्ये जर पुरावा द्यायचा ठरला तर या ठिकाणी आपण आपले जे काही पाठाचं घटक नियोजन वार्षिक नियोजन याची या ठिकाणी आपण जे काही फोटोज वगैरे ते देऊ शकतो. तसं तिसऱ्या स्तरासाठी तिसऱ्या मानकासाठी जे आहे तर या ठिकाणी जे काही शिक्षकांनी विकसित केले नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र नमुना पाठ म्हणजे या ठिकाणी आपण अतिरिक्त तासिका जसे काही शिष्यवृत्ती परीक्षा असेल त्यांचे फोटो किंवा आपण परत सर्वेक्षण झाला आता सीज म्हणा किंवा ऑलिम्पियडच्या परीक्षेचे जे काही नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र आपण पाठ तयार करतो त्याचे नियोजन आहे त्या नियोजनाची या ठिकाणी फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. तसेच या ठिकाणी चौथा जो आपला स्तर आहे त्यामध्ये आपण पाठ टाचन नाविन्यपूर्ण जे काही अध्यापनशास्त्र आहे त्या संदर्भात
या ठिकाणी पाठ टाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन, तसंच नाविन्यपूर्ण जे काही उपक्रम असतील त्यांचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. तसंच जे काही सातत्यपूर्ण सर्वंकष सातत्य नाविन्यपूर्ण नोंदी शास्त्राचा वापर केला असेल त्या संदर्भातले जे काय आहे, ते आपण या ठिकाणी देऊ शकतो. आता त्यानंतर आपला जो चौथा आहे, चौथा जो काही आपला मानक आहे त्यामध्ये आहे 1.1 1.1.4 शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषय निवडीचे स्वातंत्र्य देतात. आता या ठिकाणी माध्यमिक स्तरासाठी जे काही मानक आहे ते लागू होतं. ते आपल्यासाठी होत नाही, परंतु त्यासाठी जे काही पुरावे लागणार आहेत, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो वर भरलेली माहिती किंवा शालेय अभिलेख जे त्याच्या नोंदी, वर जे काय आपण युडायचे फॉर्म भरतो ती जी काही माहिती भरली त्याच्या नोंदी वगैरे देऊ शकतो. या ठिकाणी स्तर 2 साठी विविध उपक्रमासाठी वापर शाळेतील एकत्रित वर्गाचं वेळापत्रक किंवा विषयनिहाय विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी स्तर 2 साठी देऊ शकतो. तसंच एकात्मकता दर्शवणाऱ्या विविध विषयांचं पाठ नियोजन विद्यार्थ्यांना विविध विषयांचा पाठपुरावा करत यासाठी उपलब्ध करून ही सामग्री ई कंटेंट जे काय असेल त्याच्या महत्वपूर्ण लिंक्स म्हणजे महत्वपूर्ण जे काय आपण स्कॉलरशिपचे जे काही पेपर्स असतात त्या जे काही ऑनलाईन लिंक्स असतात किंवा ऑनलाईन जे काही परत सर्वेक्षण झालं त्या संदर्भातले जे काही असतील त्या ई सामग्रीचे जे ई कंटेंटचे लिंक आपण देऊ शकतो. तसंच चौथा जो स्तर आहे त्यामध्ये हे माध्यमिकसाठी ऑनलाईन ऑफलाईन अशा तिन्ही पद्धतीने आपण अभ्यासक्रम जो होतो अभ्यासक्रमाची यादी तसंच जे काय आहे ते आपण देऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या पुढचं पाचवं जे मानक आहे आपलं शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन विविध अध्यापन व शिक्षण पद्धती शिक्षणशास्त्र अवलंबण्यास सक्षम बनवणे. तर यामध्ये आपण पाहू शकतो शिक्षणाचे विविध अध्यापन पद्धतीचे जे काही प्रशिक्षण झालं असेल त्यामध्ये निष्ठ प्रमाणपत्र त्याचे फोटो आहेत. त्यानंतर दीक्षा ॲपवरती आपण ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स केले होते. त्यानंतर टॅक्स ट्रेनिंग केले. त्यानंतर इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड वरती जे काही ट्रेनिंग केले आपण त्याचे या ठिकाणी सर्टिफिकेट सोबत देऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो स्तर येतो आपला दुसरा जो स्तर आहे त्या दुसऱ्या स्तरामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रायोगिक अध्ययन. आता प्रायोगिक अध्ययन मध्ये काय पाठाचन घटक नियोजन वार्षिक नियोजन जे काही ICT साधनांचा आपण जे काही वापर करणार आहोत त्या वापर करणाऱ्या साधनांच्या या ठिकाणी आपण माहिती या ठिकाणी देऊ शकतो. आता तिसऱ्यामध्ये काय नमुना पाठ नियोजन. नमुना पाठ नियोजन मध्ये काय करणार होतं पाठाचं जे काही नवीन उपक्रम आहे आपले कृतीयुक्त अध्ययन परिसर भेट जे काय असेल ते या ठिकाणी आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर स्तर 4 मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो विद्यार्थी प्रक्रिया विद्यार्थी संचिका आपण समग्र प्रगती पत्रक जे काही विद्यार्थ्यांसाठी आपण विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्तीवरचे जे काही गुणदान तक्ते असतील किंवा FLN चे गुणदान तक्ते तर चांगले शेरे काय भेटले असे विविध स्पर्धांचे फोटो या ठिकाणी आपण ते देऊ शकतो. आता जो काही आपला मानक क्रमांक 6 आहे तर त्यामध्ये शाळा वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीचा अवलंब करीत आहे. तर यासाठी आपण काय पुरावे देणार आहोत तर यासाठी आपण पुरावे देणार आहोत जे काय अध्ययन स्तर असतील अध्ययन स्तर निष्पत्ती त्याचे गुणदानचे तक्ते जे काय असतील सर्व वर्गांचे ते त्यांचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर स्तर 2 मध्ये काय करू शकतो आपण शिक्षक पाठाचन घटक नियोजन वार्षिक नियोजन आणि अशा प्रकारे ते देऊ शकतो. त्यानंतर स्तर 3 मध्ये आहे विषय शिक्षणाचं पाठ नियोजन मुख्याध्यापक शिक्षकांच्या पाठ निरीक्षण केलेल्या नोंदी. म्हणजेच या ठिकाणी शिक्षकाचं पाठाचं लेसन प्लॅनिंग आहे घटक नियोजन वार्षिक नियोजन आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी यांनी केलेलं निरीक्षण त्यानंतर लॉगबुक जे काही भरले जातं लॉगबुकचे फोटो पण या ठिकाणी आपण देऊ शकतो. आणि स्तर 4 मध्ये शिक्षण तयार केलेला कृतीक्रम विद्यार्थ्यांचा तयार केलेला कृतीक्रम त्यांचे काय उपचारात्मक अध्यापन असेल किंवा जे काही गोष्टीसाठी केलेले असेल त्याचे फोटो वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर आपलं पुढचं जे मानक आहे ते आहे शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. तर यामध्ये आपण स्तर दिले तर स्तरामध्ये पुरावे काय देऊ शकतो तर आपण स्तरमध्ये पुरावे या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उपयोग दर्शवणार म्हणजे आपण जे काही डिजिटल साहित्याचा डिजिटल वर्गाचा वापर करतो त्याचं वेळापत्रक या ठिकाणी देऊ शकतो आपण. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या जे काही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला असेल ते उपयोग आपण या ठिकाणी त्या ठिकाणी देऊ शकतो. तसंच स्मार्ट क्लासरूमचा वापर करतात त्याचे फोटो आहेत.
त्यानंतर स्तर 3 मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ICT आधारित कामाचं नाव, उदाहरणार्थ पेपर सादरीकरण, असाइनमेंट, जसं माइंड मॅप्स. आता जसं काही एक प्रकारे आपण पाहू शकतो, खान अकॅडमीसाठी मुलं जे काही गणित आणि विज्ञानाचे जे काही आपण ऑनलाईन सॉल्व्ह करतात त्याचे फोटो पाहून सराव करतानाचे फोटो या ठिकाणी देऊ शकतो आपण. स्तर 4 मध्ये आहे, तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ICT आधारित कामाचा नमुना, पुरावा, सादरीकरण, माहिती होतं, पोर्टफोलिओ, कागदपत्र, पेपर, स्लेट, जर्नल्स, चित्रपट, ग्राफिक्स. आता सध्याला काही काही मुलं काय करतात, तर सगळ्या आपल्या महानगरपालिका शाळांमध्ये जवळपास स्मार्ट टीव्ही आहेत. स्मार्ट टीव्हीवरती सगळेजण मुलांना त्याचा हाताळणी कशी करायची, चालू बंद कसं करणं, त्यामध्ये गुगल क्रोम मध्ये किंवा आपले जे काही सिलेबस दिलेले आहेत मीडियम वाईज, ते सिलेबस वगैरे कसे त्यातून हे करायचं, हे सर्व काही माहिती करतात. त्याचे फोटो, वापरतानाचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर आपला 8वं मानक आहे, शाळेत संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो. तर यासाठी आपण काय पुरावे देणार आहोत? तर यासाठी आपण पुरावे काय देणार, तर सहाध्यायी कृती, जे काही दर्शनारे वार्षिक नियोजन असेल आपलं, त्या कृतीची यादी, सहाय्यधन, मूल्यांकनाच्या विविध पद्धतीचा आणि तंत्राची जे काही आपण वापरतो त्याची यादी देऊ शकतो. स्तर 2 साठी जे आपण या ठिकाणी आपलं नमुना पाठ टाचन जे लेसन प्लॅनिंग, त्याचा आपण फोटो देऊ शकतो. त्यानंतर तिसऱ्यामध्ये आहे समग्र विकास पत्रक नमुना, साध्य मूल्यांकनाचे पुरावे. म्हणजेच या ठिकाणी समग्र विकास पत्रक नमुना, मूल्यमापन नोंदवही म्हणून पण या ठिकाणी आपण पुरावा देऊ शकतो. आणि या ठिकाणी 4थ्या स्तरासाठी 8व्या मानकासाठी आहे सहाध्यायी मूल्यांकन दर्शवणारे समग्र प्रगतीपत्रक नमुना आहे. तो प्रगतीपत्रक नमुना या ठिकाणी आपण देऊन याचे पुरावे अशा प्रकारे देऊ शकतो. आता त्यानंतर आहे पुढचं आपलं 9वं मानक. आता 9वं मानक आपलं काय आहे, तर शाळेने पर्यावरण पूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केलं आहे. तर त्यासाठी आपण पुरावे काय देणार आहोत, तर त्यासाठी आपण पुरावे जे आहेत, पुरावेमध्ये आपण त्यांना देऊ शकतो, की पुराव्यांमध्ये विद्यार्थ्यांचं जे काही विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक, पर्यावरण जनजागृती करता केलेले जे काही केलेले कार्यक्रम असेल, प्रश्नमंजुषा आहे, वादविवाद आहे, भूमिका आहे, पथनाट्य आहे, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, जे काही आपण उपक्रम घेतले असेल त्यांचे फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या याच्यासाठी जे आहे इको क्लब्स, जो काही तपशील आहे, इको क्लबची स्थापना, त्याचा अहवाल, तसेच फोटो आणि इको क्लब दर्शवणार संख्या विद्यार्थ्यांचे फोटो असेल ती माहिती यामध्ये आपण देऊ शकतो. स्तर 3 मध्ये विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळेचा फोटो, अहवाल लेखन फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. आणि आता त्यानंतरचं पुढचं जे आपलं 9व्या स्तरामध्ये 4था स्तर जो आहे 9व्या मानकामध्ये, जलसंधारण म्हणजे जलसंधारण आणि मृदा संवर्धनासंदर्भात, कचरा व्यवस्था संदर्भात जे काही उपक्रम घेतले असतील आपण, तर त्याचे फोटो आपण या ठिकाणी, जसं आपण ओला कचरा, सुका कचरा संदर्भातले जे काही मुलांना माहिती देतो किंवा जे काही आपण उपक्रम घेतला असेल त्याचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतरचं पुढचं आपलं मानक आहे साधारणतः, आपलं पुढचं मानक आहे 10, शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करतं. आता विकसित करतं, तर त्यासाठी पुरावे काय देणार आहोत आपण, तर त्यासाठी पुरावे म्हणून आपण काय करूयात, पुरावे पाहूयात. पुराव्यांमध्ये आपण जे काय आहे शाळा व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम तपशील. आता शाळेमध्ये जे काही व्यावसायिक शिक्षण दिलं जातं त्याचा कार्यक्रम तपशील असेल, त्याचे काही फोटो असतील किंवा जे काही आपण माहिती देताना जे काही फोटो असतील त्या संदर्भातले आपण या ठिकाणी देऊ शकतो. आता त्यानंतर दुसरा जो स्तर आहे कौशल्य अभ्यासक्रमाच्या तासिका दर्शवणारे शाळेचे वेळापत्रक आणि स्थानिक उद्योगाशी केलेला पत्रव्यवहार. आता हे आपलं प्रायमरीसाठी नाहीये, परंतु आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, तर कौशल्य अभ्यासक्रम जे आहे त्याचं शाळेचं जे वेळापत्रक असं आणि स्थानिक उद्योगाशी, म्हणजे काही आजूबाजूला जे काही परिसरामध्ये जे उद्योग आहेत त्यांच्याशी माहिती भेटणारी किंवा माहिती घेण्यासाठी जे काही पत्रव्यवहार झालं त्याचे फोटो. त्यानंतर स्तर 3 मध्ये व्यावसायिक तज्ञ व विद्यार्थी यांचा सुसंवाद कार्यक्रम. आता जे काही आपल्या आजूबाजूला बिझनेसमॅन असतील त्यांचा त्यांचा अनुभव किंवा त्यांचे कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या उद्योगाची, व्यवसायाची स्थापना केली, कसा सुरू केला, कोणत्या अडचणी आल्या, या संदर्भातले जे काय असतील ते त्याचे फोटो किंवा जे स्थानिक उद्योगाने भेट देऊन त्याचे फोटो आपण करू शकतो. त्यानंतर 4था स्तर मध्ये आहे स्थानिक व्यावसायिक हस्तकलाकार यांची यादी. आता स्थानिक आजूबाजूला जे काही व्यावसायिक हस्तकलाकार असतील त्यांची यादी. 12वी व्यवसाय कौशल्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची यादी. इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप संधी प्रदान केलेल्या विद्यार्थी, शाळेद्वारे आयोजित केलेल्या करिअर मेळाव्यामध्ये
जे काय आपण हे केलं असेल तर ती माहिती यामध्ये फोटो देऊ शकतो. आता हा मुद्दा वरच्या लेवलसाठी म्हणजे वरच्या वर्गांसाठी आहे, परंतु आपण त्याबद्दल माहिती घेत आहोत. त्यानंतर आहे पुढचा आहे आपला 11वा मानक शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तरनिहाय डिजिटल आर्थिक संप्रेषण, लिंग समभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जाणीव जागृती निर्माण करते. आता याचे पुरावे काय असणार आहेत? तर याचे पुरावे साधारणतः आपण पाहू शकतो की वरील कार्यक्रम जे काही वरील कार्यक्रम आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर भाग घेतलेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांची यादी, त्यानंतर जे काही विद्यार्थ्यांनी वरील क्षेत्राच्या नोंदी दाखवणार समग्र मतलब वरती जे काही आता आपण पाहिले वरील म्हणजेच जे काही स्तरनीय डिजिटल आर्थिक संप्रेषण, लिंग समभाव, आरोग्य साक्षरता या बाबत जे काही कार्यक्रम घेतले असतील आपण, त्या कार्यक्रमाच्या संदर्भातले जे काही फोटो असतील, विद्यार्थ्यांची यादी असेल आणि नोंदी ज्यामध्ये काय आपण केले असेल त्याचे प्रगती पत्रकाचे फोटो, त्यांना पाठ नियोजन आणि शिक्षकाचे दैनंदिन मधील नोंदी, जे काही लेसन प्लॅन आहेत ते आणि शिक्षकाची दैनंदिनी असते त्यातल्या नोंदी आपण यामध्ये देऊ शकतो. त्यानंतर स्तर 3 मध्ये या ठिकाणी शिक्षकाचे दैनंदिन व पाठ नियोजन शाळेतील विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थी. आता या ठिकाणी स्तर 3 मध्ये जे काही त्या संदर्भात आर्थिक साक्षरता, लिंग समभाव वगैरे संदर्भात जे काही केलेलं असेल जीवन कौशल्य हस्तगत करण्यासाठी, तर ते आपण या ठिकाणी त्याची उपक्रम घेतलेली उपक्रमाची यादी सहभागी विद्यार्थी देऊ शकणार. वरील बाबीचं जे काय अहवाल असेल तो स्तर 4 मध्ये त्याचे फोटो वगैरे आपण देऊ शकतो. त्यानंतर आपला 12वा जो काय आपला मानक आहे त्यामध्ये शाळा व त्यांच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगांच्या माध्यमाने इंटर्नशिप दप्तर विना शाळा व उद्योजकतेच्या संधी प्रदान करतं. आता त्यामध्ये पुरावे काय देऊ शकतो आपण, तर साधारणतः दप्तराविना शाळा, जसं आपण आनंददायी शनिवार सध्याला घडवतो त्यामध्ये ते जे काही उपक्रम घेतले असेल त्याचे आपण फोटो या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर दप्तर विना शाळेचे 10 दिवसांचे नियोजन व शिक्षकाचे दैनंदिन व पाठ नियोजन, विद्यार्थ्यांशी त्यांच्या व्यवसायाबद्दल संवाद साधणाऱ्या पालकांचा अभिप्राय. आता दप्तर विना शाळेचं 10 दिवसात एक वेळापत्रक बनवायचं. त्यानंतर त्याचे काही शिक्षकाचे दैनंदिन पाठ नियोजन, विद्यार्थ्यांच्या व्यवसायाबद्दल संवाद साधणाऱ्या पालकांचे जे काही पालकांचे अभिप्राय असतील ते देऊ शकतो आपण. त्यानंतर दप्तर विना शाळा कार्यक्रमाची नोंद होईल. त्याचे इतिवृत्त, त्याची काय आपण सभा घेतली असेल किंवा उपक्रम घेतला त्याचे इतिवृत्त ज्याच्यामध्ये लिहिलं ते 10 दिवस दप्तर विना. म्हणजे अशा प्रकारे जे काही आपण शाळा, स्थानिक उद्योग, स्थानिक कारागीर यांचे काय जे काही पर्यटन ठिकाण असतील, सांस्कृतिक पर्यटन ठिकाण त्यांचे भेटी दिल्या त्यांचा अहवाल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियामध्ये देऊ शकतो. त्यानंतर विविध कला व हस्तकलेतील विद्यार्थ्यांच्या उपक्रम प्रदर्शन आणि त्या संबंधीचे फोटो, व्हिडिओ या ठिकाणी आपण लिहिलेले अहवाल देऊ शकतो व विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि अभिनय केलेल्या नाट्य निर्मितीवरील लेख या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे शाळा वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करणे. तर त्याच्या संदर्भात पुरावे काय ज्याचे स्तरानुसार ते पाहूयात आपण. तर त्या संदर्भात आपण देणार आहोत. तर या ठिकाणी शाळेत वैचारिक हे स्तर दिलेले आहेत आपले. स्तरानुसार पुरावे आपण पाहणार आहोत. तर पुराव्यामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी जीवन कौशल्य विषयक उपक्रमावर जीवन कौशल्याचे काय उपक्रम घेतले आपण ते उपक्रमाचे अहवाल देऊ शकतो. शिक्षण प्रशिक्षण पुरावा, तर शिक्षकांनी जे काही विशिष्ट प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे जे काय प्रशिक्षण घेतलंय त्यांचा पुरावा, जसं व्यवसाय कौशल्य असेल, व्यवसाय कौशल्यामध्ये आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर जे काही शारीरिक भावनिक विकास या संदर्भातलं काही जे काही प्रशिक्षण घेतले असेल त्याचे पुरावे, ऑनलाईन प्रशिक्षण घेतले असेल त्याचे पुरावे या ठिकाणी देऊ शकतो. तसेच समुपदेशकांनी केलेल्या समुपदेशनाचा पुरावा. आता जे काय भावनिक विकास असेल, भावनिक जीवन कौशल्य जे आहेत त्यामध्ये दिलेले समुपदेशनाचा पुरावा म्हणून या ठिकाणी फोटो देऊ शकतो आपण. तसंच शालेय अभिलेख आहेत त्यांचा पण या ठिकाणी आपण फोटो देऊ शकतो. त्यानंतर आपलं पुढचं मानक जे आहे ते 14. आता 14 मानकामध्ये काय दिलंय तर शाळा अत्याधुनिक ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित संधी प्रदान करतं. उदाहरणार्थ आय टी अटल टिंकरिंग लॅब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, 3D प्रिंटिंग, IoT तंत्रज्ञान, डेटा अनालिटिक्स, स्पेस टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यावसायिक बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स व रोबोटिक्स इत्यादी.
तर या संदर्भात आपण पुरावे काय या ठिकाणी जे काय आहे तर आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्य तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित संधी प्रदान करते. यामध्ये आपण जे पुराव्यामध्ये कला, ज्ञान आणि भविष्यवादी तंत्रज्ञानाचा समावेश असणार वार्षिक अभ्यासक्रम, त्याचं नियोजन, त्यामध्ये कोणकोणते उपक्रम घेतले असेल आपण त्यांचे फोटो, तसंच स्तर 2 मध्ये निवडक शिक्षकांसाठी कला, ज्ञान आणि भविष्यवादी तंत्रज्ञानाचा नमुना, शिक्षक प्रशिक्षण मॉड्यूल या संदर्भात जे काय वरती आपण पाहिलं, जसं काय IT, अटल टिंकरिंग लॅब असतील, महानगरपालिका शाळांमध्ये आहेत. नंतर AI चं जे काही ट्रेनिंग असेल, मशीन लर्निंग असेल, 3D प्रिंटिंग, IoT तंत्रज्ञान, डेटा अनालिटिक्स, स्पेस टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यावसायिक बुद्धिमत्ता, जे काही नवीन रोबोटिक्स वगैरे आहे, जे सध्याला महानगरपालिकेच्या बऱ्याचशा शाळा आहेत, त्याचे आपण फोटो वगैरे या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर कला, ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञान कार्यशाळा किंवा चर्चासत्र आपण आयोजित केले असतील, त्याचे फोटो किंवा नमुना पाठ नियोजन ते देऊ शकतो. तसंच 21व्या शतकातील कौशल्य संपादित करण्यासाठी पाठ नियोजनात अध्ययनाच्या बहुविध पद्धती आपण या ठिकाणी देऊ शकतो. जसं अनुवादात्मक अध्ययन, सहकारी अध्ययन, अ, अशा प्रकारे जसं म्हणजे काय ICT आणि ICT साधनांचा वापर करणे, नवीन जे तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या नोंदी आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं 15. शाळा स्थानिक लोकविद्येचा प्रचार करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक बाबीबद्दल परिचय करून देते. त्यामध्ये पुरावे काय देऊ शकतो? यामध्ये एकत्रित केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष म्हणजे आजूबाजूला जे काय आपले शाळा स्थानिक असे, उद्योग असे, शेतीविषयक उपक्रम असे, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे अहवाल व त्याचे फोटो देऊ शकतो. स्तर 2 मध्ये शाळा परिचित असणारे व्यापार, उद्योग, शेती, त्यांना शालेय उपक्रमात सहभागी करून घ्यायचं आणि ज्ञान कौशल्य याच्यासोबत विद्यार्थ्यांना सामायिक करण्यास ते प्रोत्साहन देणार, त्यांचे अनुभव शेअर करून त्यांच्याशी आपण त्याचे फोटो वगैरे किंवा त्यांचे मत वगैरे आपण घेऊ शकतो. त्यानंतर क्षेत्र भेटी आणि तज्ञ भेटीचे वेळापत्रक या ठिकाणी पुरावा म्हणून देऊ शकतो. त्यानंतर त्यांचे तज्ञ भेटी जाणून घेतल्यानंतर लोकविद्या जाणून घेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि चौथा स्तर मध्ये आपण त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या मुलाखती पण या ठिकाणी आपण देऊ शकतो. यानंतर पुढचं आपलं मानक आहे 17. तर यामध्ये आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांना आरोग्य, खेळ आणि तंदुरुस्त राहण्याची आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचं धोरण आहे. तर यासाठी आपण पुरावे म्हणून काय देऊ शकतो? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो यामध्ये विद्यार्थी आपण शाळेमध्ये बैठे खेळ, मैदानी खेळ, योगाभ्यास जे घेतो, योगा डे वगैरे आपण जे काय शाळेमध्ये योगा डे वगैरे आपण जे काही साजरे करतो, त्या संदर्भातले शाळेमध्ये शिक्षण आणि खेळासाठी शाळेत क्रीडा नियोजन आहे का, क्रीडा साहित्य आहे का, त्याची नोंदवही आहे का, वार्षिक आणि विशिष्ट कालावधीनंतर घेतले जाणारे जे काही आपल्या स्पर्धा असतील, तशा आपल्याकडे वार्षिक क्रीडा स्पर्धा होतात, त्याच्या नोंदी, त्यामध्ये आलेले विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र किंवा त्याचे फोटो वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो. स्तर 2 मैदानी खेळ आणि बैठे खेळ या दोन्ही खेळांचं मैदान उपलब्ध आहे का, असेल तर त्याचा पुरावा. पोषक आणि संतुलित आहाराचा त्यांच्या आहे का, स्थानिक अन्नधान्य वापर करतात का, तसंच समुपदेशनाचा पुरावा, योग्य योग, आरोग्य आणि क्रीडा उपक्रम आयोजित केल्याचा पुरावा देऊ शकतो. स्तर 3 मध्ये शारीरिक शिक्षण, नियोजन त्या आणि क्रीडा तासिकांचा समावेश, जे काय आपण नियोजन बनवलं त्यामध्ये क्रीडा तासिकाचा समावेश आहे का, त्याच्या नोंदी आपण देऊ शकतो. आणि स्तर 4 मध्ये क्रीडांसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची यादी, जे काय आपल्याकडे स्पोर्ट किट आलेले त्यामध्ये आपण पाहू शकतो क्रिकेटचा सेट आहे, व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे, अशा वेगवेगळे जे आहे ते त्याची आपण यादी देऊ शकतो. त्यानंतर पुढचं आपलं जे आहे मानक आहे मानक क्रमांक 18 मध्ये काय शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये जे काही पुरावे म्हणून आपण काय देऊ शकतो, तर यामध्ये पुरावे म्हणून आपण या ठिकाणी शाळा संबंधित यंत्रणेकडून प्रशस्त ऍपचा वापर करण्याबाबतचं विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीचं जे काही फोटो आहेत ते फोटो देऊ शकतो. तसंच जे काही प्रशिक्षण आरोग्य संदर्भात दिलं जातं त्याचे पण आपण फोटोज वगैरे देऊ शकतो. प्रशिक्षण किंवा आपल्याकडे मेडिकल ऑफिसर जे काही बैठक आयोजित करतात त्या संदर्भातलं. त्यानंतर स्तर 2 मध्ये शाळा सर्व मुलांची प्रशस्त ऍपद्वारे प्राथमिक तपासणी केल्याची खात्री करते. शिक्षक त्यांचे प्रशस्त
वर आधारित निरीक्षण झाल्यास पालकांचे म्हणजे जे काय असेल प्रॉब्लेम्स तर ते पालकांच्या निदर्शनास आणून देतात. त्याचे फोटो वगैरे देऊ शकतो आपण. शाळेतील सर्व मुलांची प्रशस्त ॲपवर तपासणी करता आणि तपासणी स्क्रीनिंग आणि तज्ञाच्या मूल्यांकन समजून स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज जे काही CWSN वगैरे ऑटिझम स्पेक्टर याच्या संदर्भात आपल्याकडे जे काही मुलं असतील मुलांचे मेडिकल केलं तर त्यामध्ये जर काही आढळून आलं तर मुलांना आपण पुढच्या जे काही महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये प्रिफर केलं जातं. त्या संदर्भातले जे काही आपल्याकडे पुरावे असतील ते आपण देऊ शकतो. त्यानंतर 14 स्तर त्यामध्ये सर्व शिक्षकांना त्यांच्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना हाताळण्याचं प्रशिक्षण. आता प्रत्येक वर्गात CWSN मुलं समजा असं दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांना हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तर त्या संदर्भात प्रशिक्षण दिल्याचा पुरावा, त्यानंतर अ, विद्यार्थी हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्याचा पुरावा, दिव्यांगांसाठी असणारं मदत, सहाय्य, उपकरणे म्हणजे जे काही आपल्याला URC कडून शासनाकडून जे काही आपल्याकडे विद्यार्थ्यांना प्रवास सहाय्य निधी किंवा जे काही त्यांचे उपलब्ध साधनं मदतनीस भत्ता वगैरे जे काही दिलं जातं त्याचा पुरावा आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर 19वा जो काही आपला मानक आहे त्यामध्ये शाळेतील सर्व मुलांची तपासणी स्क्रीनिंग प्रशस्त केली जाते आणि प्रशस्त अपंगत्व तपासण्यासाठी NCERT ने विकसित केला आहे. त्यानंतर आहे आपलं 19वं जे मानक आहे त्यामध्ये शाळेतील सर्व मुलांची तपासणी प्रशस्त ॲपवर केली जाते आणि अपंगत्व तपासण्यासाठी NCERT ने विकसित केलेला आहे. तर त्या संदर्भात जे काही पुरावे आहेत ते पुरावे आपण. त्यानंतर जे आपलं 20वं मानक आहे त्यामध्ये शाळा, काळजी, करुणा आणि आदरार्थी वातावरण मूल्य वृद्धिंगित करणे आणि विविधतेचे स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकात सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करतं. तर यासाठी आपण पुरावे काय देणार आहोत? तर 20व्या मानकासाठी जे काही पुरावे असणार आहेत आपल्याकडे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याच्या नोंदी. म्हणजे विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण, मार्गदर्शन तसंच मार्गदर्शन करतानाचे फोटो, त्यासंबंधी जे काही अहवाल असतील, नोंदी असतील, त्याचे फोटो या ठिकाणी देऊ शकतो आपण. तसंच एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र नियोजन जे काय आहे ते आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर सण उत्सव जे काय आपले शाळेमध्ये सण उत्सव, जयंती, पुण्यतिथी जे काय आपण कार्यक्रम साजरे करतो ते साजरे करतो त्याचे संदर्भातले जे काही फोटो असतील ते फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. तसंच शाळेला कोणी बाहेरच्या सांस्कृतिक मूल्य वर्तन या संदर्भात शाळेला अभ्यागत देण्यात आले प्रशस्ती पत्रक वगैरे देऊ शकतो. त्यानंतर मार्गदर्शन, देखरेख, पुनरावलोकन पद्धती म्हणजेच विविध जे काही समाज सहभागाचे फोटो, पथनाट्य, संचय नोंदपत्रक, नोंदवही यांचे फोटोचे काही समाज सहभागाचे जे काही पुरावे असतील आपण ते पुरावे या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर 21वा मानक आहे त्यामध्ये आहे शाळा वर्गातील आंतरक्रियामध्ये भारताचा वारसा, सभ्यता, नैतिकता, मूल्यांचे ज्ञान समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करते आणि विद्यार्थ्यांना समाज, प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवण्यास प्रोत्साहित करतं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यासाठी आपणास या ठिकाणी जे काही मुलांना आहे ते पुरावे कोणते देऊ शकतो. आपलं पुढचं जे 21वं मानक आहे ते 21व्या मानकामध्ये आपण जे काही ते विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तर जो प्रारंभिक स्तर आहे स्तर क्रमांक 1 आहे तर त्यामध्ये काय देऊ शकतो आपण. तर भारतीय संस्कृतीचा वारसा, सभ्यता, नैतिकता प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची यादी. जे काय आपण एक भारत श्रेष्ठ भारतवर कार्यक्रम घेतले होते. शिक्षकांसाठी भारतीय शिक्षण प्रणालीच्या संदर्भात क्षमता वृद्धी कार्यक्रम जे काही घेतले असतील आपण तर ते त्या संदर्भात आपण देऊ शकतो. त्यानंतर वार्षिक अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र नियोजन, मूल्य, आचारसंहिता म्हणजे मूल्यमापनाचे नमुना पुरावे व समग्र प्रगती पत्रक वगैरे आपण देऊ शकतो. शाळेचा एकत्रित वेळापत्रक आणि शाळेचा वार्षिक अहवाल, बाल सुरक्षा समितीचं जे आपण सर्व ट्रेनिंग केल्याचे त्या संदर्भात दस्तावेज असतील ते दस्तावेज देऊ शकतो. त्यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये जे आहे 21व्या मानकामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली संदर्भात आयोजित कार्यक्रमात सहभाग विद्यार्थी संख्या, नंतर एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमात सहभाग अहवाल. एक भारत श्रेष्ठ भारत आपण जो काही कार्यक्रम घेतलाय त्यामध्ये कार्यक्रमातला सहभाग कसा होता, त्यानंतर त्याचे अहवाल वगैरे आपण देऊ शकतो. त्यानंतर स्तर 4 संदर्भात विद्यार्थ्यांच्या समाज, निसर्ग आणि एकूण प्राणीमात्रा संदर्भात जबाबदारी कशी आहे ते स्वचिंतनाचे त्याचे काही असतील नमुने किंवा
कार्यक्रमाचे फोटो असतील की जे काही मत त्यांनी मांडले असतील त्या संदर्भातले, पालक शिक्षक यांनी दिलेला अभिप्राय आणि प्रशस्ती पत्रक, शाळेतील जे काही बातमी फलक, जे चालू घडामोडी विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांच्या मूल्यांचा प्रचार करण्यासंदर्भात आपण माहिती द्यायला हे करू शकतो या ठिकाणी आपण. तसं शाळेतील बातमी काही पेपर न्यूज पेपर मध्ये आले असेल त्या संदर्भातही आपण देऊ शकतो त्यांना. त्यानंतर आपलं पुढचं 22वा मानक आहे, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक मूल्यांकनाच्या बहुविध पद्धती वापरतात. तर त्याचे पुरावे पाहू. शिक्षकाचे संदर्भात पुरावे काय काय देऊ शकतो त्याची माहिती पाहू आपण आता. या संदर्भात आपण पुरावे देऊ शकतो की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे जे काही नोंदी आहेत आपल्या, ज्या काही नोंदी असतील त्या नोंदी या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर मूल्यमापनाचे नमुना किंवा पुरावे व समग्र प्रगतीपत्रक जे काय आपले प्रगतीपत्रकाचे फोटो या ठिकाणी देऊ शकतो आणि जे काही कृती कार्यक्रम घेतले असतील आपण त्या कृती कार्यक्रमाचे फोटो देऊ शकतो. त्यानंतर चौथ्या स्तरासाठी आपलं जे काही प्रगतीपत्रक तसेच विद्यार्थ्याचे आपण विद्यार्थी संचयिका बनवतो त्याचे फोटो किंवा पुरावे असतील ते आपण या ठिकाणी देऊ शकतो. यानंतर माहिती पाहू आपण मानक क्रमांक 3. आता मानक क्रमांक जे 23 आहे आपलं, 23 मध्ये सहयोगी आणि स्व मूल्यांकन तंत्र समजून एकात्मीकरण केले आहे. तर त्याच्यासाठी पुरावे काय देऊ शकतो आपण? मानक क्रमांक 23 साठी पुरावे जे ते पुराव्यामध्ये आपण सहयोगी जे काही सहयोगी आणि स्वयंमूल्यांकन शिक्षक प्रशिक्षण यांचं जे काही झालं असेल त्याचा अहवाल देऊ शकतो. स्तर 2 मध्ये पाठ नियोजन तसंच शिक्षकाचे दैनंदिन आणि प्रत्येक वर्गाचा फोटो या ठिकाणी देऊ शकतो आपण. त्यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये आहेत आपण सहयोगी मूल्यांकनाचे अभिलेख त्यामध्ये स्वयं मूल्यांकन अभिलेखाचे फोटो देऊ शकतो. तसंच स्वयं मूल्यांकनाचे अभिलेख समज प्रगती पत्रकाचे फोटो पण या ठिकाणी आपण देऊ शकतो. याच्यानंतर आपण मानक क्रमांक 24. आता मानक क्रमांक 24 आहे तर 24 साठी आपण काय पुरावे देऊ शकतो आणि काय आहे ते पाहूयात. तर अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी क्षमता अध्ययन निष्पत्ती या श्रेणी म्हणून स्तर म्हणून वापरतात. राष्ट्रीय आविष्कार अभियानात विज्ञान गणित आणि शिक्षण आनंददायी व अर्थपूर्ण बनवण्यासाठी कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. तर त्यासाठी पुरावे म्हणून काय असणार आहेत आपण ते यासाठी आपण 24 मानकासाठी फोटो जे आहे ते फोटो किंवा पुराव्यामध्ये काय आहे तर ते पाहूयात. पुराव्यामध्ये आपण पाहू शकतो की निकष निकष संदर्भात म्हणजे मूल्यांकनासाठी शिक्षक सक्षमीकरणासंदर्भात जे काही कार्यक्रम आहेत त्याचे शिक्षक सक्षमीकरणाचे कार्यक्रम त्याच्या अहवालाचे फोटो या ठिकाणी देऊ शकतो. तसंच दुसऱ्या याच्यामध्ये स्तर 2 साठी नमुना पाठ आणि अटल टिंकरिंग प्रयोगशाळा ATL जे काही क्रियाकलाप जे काही आपण आपल्याकडे घेतले जातात. बहुतांश शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब आहेत तर त्याचा वापर किंवा त्याच्यामध्ये कोणते उपक्रम घेतले जातात त्याचं नियोजन कसं आहे त्याचे आपण फोटो देऊ शकतो. स्तर 3 मध्ये वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन किंवा शाळेत प्रयोग करताना जे काही मुलांचे फोटो असतील ते फोटो देऊ शकतो आपण. जसं आता आपण खान अकॅडमी संदर्भात जे काही मुलं जे काही प्रॅक्टिस स्वतः प्रॅक्टिस घरी मोबाईलवरती किंवा शाळेतल्या डिजिटल वर्गामध्ये प्रॅक्टिस करतात त्याचे फोटो देऊ शकतो. तसंच विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या गणित विज्ञान प्रकल्पांची यादी, गणित प्रकल्प यामध्ये पण आपण खान अकॅडमी जे काही वापर करतात वेगवेगळ्या प्रश्नपेढ्या सोडवतात, वेगवेगळे टास्क कंप्लीट करतात त्याचे फोटो वगैरे या ठिकाणी आपण देऊ शकतो. यानंतर पाहूयात आपण मानक क्रमांक 25. आता मानक क्रमांक 25 काय आहे तर प्रत्येक मुलासाठी समग्र प्रगतीपत्रक तयार केलेले आहे व सर्व विद्यार्थी त्याचा प्रगती करून सातत्यपूर्ण विकासाकडे निरंतर वाटचाल करतात. आता वाटचाल करतात तर कशा प्रकारे करतात ते पाहूयात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं तर त्यासाठी आपण जे पुरावे असणार आहेत आपल्याकडे पुराव्यामध्ये आपण मूल्यांकन वेळापत्रक देणार आहोत. तसंच नमुना नोंदी उपचारात्मक उपक्रमाचं जे काय अध्यापन आहे त्या संदर्भातलं आपण कशा प्रकारे दस्तावेज बनवले ते देऊ शकतो. त्यानंतर स्तर 2 मध्ये समग्र प्रगतीपत्रकांच्या नोंदी आहेत त्या देऊ शकतो. स्तर 3 मध्ये समग्र प्रगतीपत्रकाचा नमुना आणि समग्र समग्र प्रगतीपत्रकाच्या नोंदी शाळेच्या डिजिटल रेकॉर्ड सिस्टम मध्ये असल्याबाबतचा पुरावा म्हणजे कॉम्प्युटर जे काय आपण बनवतो आपण जे काय रिझल्ट वगैरे बनवतो ते या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर चौथा स्तर आहे त्यामध्ये व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट्स जीवन कौशल्य मूल्य जे काय आहे
जे काय आहेत ते त्यांच्या संदर्भात आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर वस्तुनिष्ठ निष्कर्ष करण्यासाठी CRC BRC चे अभिप्राय जे काही व्हिजिट झाले असतील त्या संदर्भात देऊ शकतो आपण. यानंतर पाहूया 26 मानक क्रमांक 26. मानक क्रमांक 26 काय तर SLAS PAT NSC च्या जिल्हा अहवालावर आधारित कृती उपक्रम निर्धारित केले जातात. तर त्यासाठी पुरावे म्हणून काय देऊ शकतो आपण? यासाठी आपण स्तर 1 साठी शाळेत उपलब्ध असलेले जे काही आपले असणारे SLAS NSC आपण परत ज्याचं जिल्हा विश्लेषण अहवाल जे दस्तावेज असतील ते दस्तावेज देऊ शकतो. त्यानंतर या संदर्भात या प्रक्रियेवर आधार स्तर 2 मध्ये विकसन प्रशिक्षण म्हणजे ज्या प्रकारे शिक्षकांची क्षमता विकसन प्रशिक्षण झालं असेल त्याचे फोटो प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असतील ते देऊ शकतो. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी जे काही कृती कार्यक्रम तयार केला किंवा कृती कार्यक्रम राबवला गेला त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या प्रतिक्रिया आपण स्तर 3 मध्ये देऊ शकतो. आणि शाळा SLAS NSC परीक्षणावेळी जिल्ह्याने जे काही ठरवलेल्या लक्षानुसार त्यांचे अध्ययन क्षमता आणि वृद्धीचं लक्ष जे काही निर्धारित करतं त्याचे दस्तावेज असतील ते दस्तावेज आपण या ठिकाणी देऊ शकतो. मानक क्रमांक 27 आहे. शाळा आपल्या विद्यार्थ्यांची उच्चतम व अधिकाधिक उपस्थिती सुनिश्चित करते. तर यासाठी पुरावे म्हणून आपण काय देऊ शकतो? पुढचं आपल्या शाळा 27 आपल्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांची उच्चतम आणि उपस्थिती सुनिश्चित करते. त्यासाठी आपण पुरावे काय देऊ शकतो? विद्यार्थ्यांच्या जे काही नोंदी आहेत आपल्या नोंदी आहेत त्यामध्ये पॅट अहवालाच्या ज्या काही नोंदी असतील अहवालाचे फोटो असतील ते देऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळाबाह्य होण्याची कारण असेल त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी काय आपण प्रयत्न केले ते देऊ शकतो. स्तर 2 मध्ये पालकांशी जे काही केलेले संवाद असेल संवाद पालक भेटी असतील तर ते देऊ शकतो. स्तर 3 मध्ये या ठिकाणी आपण काय करू शकतो तर पालक भेट रजिस्टर असेल ते देऊ शकतो. त्यानंतर स्तर 3 मध्ये शिक्षक पालक मीटिंग रजिस्टरचा फोटो किंवा त्यांच्या जे काही शिक्षक पालक सभा झाल्या असेल त्याचे फोटो देऊ शकतो. आणि स्तर 4 मध्ये शाळेत रजिस्टर मध्ये परत दाखल झाले जे काही नाव नोंदणी केले विद्यार्थी आहेत त्यांचा जे काय असेल तर UDAS प्लस डाटा संदर्भात जे काही विद्यार्थ्यांना मुलं मुली यांना आर्थिक वंचित गटातील असतील त्यांना प्रदान केलेल्या मदतीचा पुरावा किंवा त्यासाठी आपण काय केलं ते आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर आपला 28वा या ठिकाणी जो आहे 28व जे मानक आहे आपलं ते आहे पॅटच्या अहवालावर आधारित कृती कार्यक्रम उपक्रम निर्धारित केले जातात. आता काय उपक्रम निर्धारित केले जातात आणि त्यासाठी पुरावे काय देऊ शकतो आपण? तर शाळेत उपलब्ध असलेला पॅट अहवालाचे फोटो देऊ शकतो. स्तर 2 साठी पॅट नंतरच्या प्रक्रियेवर आधारित शिक्षक क्षमता विकसन प्रशिक्षण पॅटचं जे काही संधी अहवाल आला असेल त्यानुसार शिक्षक क्षमता विकसित करण्यासाठी काही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले का त्याचे फोटो देऊ शकतो आपण. त्यानंतर कृती कार्यक्रम विद्यार्थी प्रतिक्रिया आता पॅट संदर्भातलं जे काय असेल कृती कार्यक्रम पुन्हा घेतला असेल उपक्रम घेतला असेल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणि तसंच पॅट संदर्भात जे काही परीक्षणाच्या वेळी जे काही लक्ष निर्धारित केलं त्याचे काही शालेय दस्तावेज असतील ते दस्तावेज या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे आपलं पुढचं मानक क्रमांक 29 शाळेमध्ये पायाभूत 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 1 ते 3 वर्षाचे बालवाटिका शिक्षण आहे. तर या संदर्भात आपण पुरावे काय देऊ शकतो? तर यामध्ये आपण पुरावे देऊ शकतो साधारणतः अध्ययनाची जी काही साहित्याची यादी आहे. अध्ययन साहित्याची यादी त्यामध्ये कथा पुस्तकं, व्हिडिओ गेम, फ्लॅश कार्ड जे असतील, चित्र, पुस्तके, ऍप्स, स्थानिक प्रादेशिक बोलीभाषेचे अध्ययन अध्यापन साहित्य नियोजन शिक्षण क्षमता विकसन प्रशिक्षण आणि कार्यशाळेचा तपशील म्हणजे काय बोली भाषेत स्थानिक प्रादेशिक भाषेत जे काही त्यांचे शैक्षणिक साहित्य निर्माण केलं असेल त्याचं ट्रेनिंगचा अहवाल देऊ शकतो. नंतर 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वर्गणीय पाठ्यपुस्तक उपलब्ध आहेत का? नंतर SCRT किंवा डायटने पुरवलेले अध्यापनाची जी काही टीचिंग लर्निंग मटेरियल आहे त्याची यादी या ठिकाणी देऊ शकतो आपण. स्तर 3 विविध भाषांमध्ये डिजिटल ई कंटेंटची अध्ययन अध्यापनाची साहित्य यादी, शालेय ग्रंथालय स्थानिक भाषेतील गोष्टी पुस्तकांची अद्ययावत यादी. यामध्ये ई कंटेंट मध्ये आपण दीक्षा ऍप वरून ई कंटेंट आपल्याला खूप सारा भेटून जातो. SCRT च्या वेबसाईट वरती पण पाहू शकतो आपण की भेटून जातो.
त्यानंतर स्तर 4 मध्ये स्थानिक भाषा आणि बोलीमध्ये श्रेणीबद्ध वाचन साहित्याचा आणि उपलब्धतेच्या नोंदी निपुण लक्ष प्राप्त केल्याचा पुरावा. अशा प्रकारे आपण तो या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर पुढचा मानक आहे आपले मानक क्रमांक 30. यामध्ये काय वैविध्यपूर्ण अध्ययन अध्यापन साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिलं आहे. आता जर दिलं आहे तर त्या संदर्भात आपण काय करणार आहात किंवा काय कारवाई करू शकतो आपण, त्याच्या संदर्भातला आपण जो काही पुरावा आहे तो पुरावा पुढचा पाहूयात. त्यानंतर आपलं पुढचं जे मानक क्रमांक आहे 31. शाळा मातृभाषा प्रादेशिक भाषा जोपासते आणि शिक्षक भाषेच्या विविधतेद्वारे समवयस्क संबंध बळकट करून त्यांची जोपासना करते. हे आहे 31 नंबर आपलं. हे आहे आपलं मानक क्रमांक 31. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, पुरावे देऊ शकतो. तर विविध भाषेमधून वाचन साक्षरता वाचन साक्षरता जे आहे ते वाचन साक्षरता संदर्भात आणि गणित साक्षरता यासाठी अध्ययन अध्यापनाचे साहित्याचे जसे आपल्याकडे गणित पेटी भाषापट्टी जे काय आलेले आहेत त्यांच्यातून आपण यादी साहित्याची देऊ शकतो. एनसीईआरटी एससीईआरटी ने स्थानिक भाषेत वाचन साक्षरता आणि गणितासाठी विकसित केले पाठ्यपुस्तकं, अध्ययन अध्यापन गणित पेटी, भाषापेटी, विज्ञान पेटी याचा विद्यार्थी वापर करत असल्याचा फोटो पण या ठिकाणी आपण पुरावा देऊ शकतो. स्तर 3 साठी शाळेतील शिक्षकांनी स्थानिक भाषेत तयार केलेलं अध्ययन अध्यापन साहित्य असेल त्याची यादी, नंतर शाळेत ग्रंथालयात जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कथा पुस्तक असतील त्यांचं वर्गीकरण, तर स्थानिक नेते आजी आजोबा यांच्या मदतीने कथा सांगितल्या त्याबाबतच्या नोंदी आणि चौथा स्तर अद्ययावत डेटा म्हणजे जे काय विविध भाषांमधून जे काय नवीन डेटा आलेला असेल ई कंटेंटद्वारे वगैरे ऑनलाईन वेबसाईटवरून वगैरे आपण घेऊन ते करू शकतो. यानंतर 32वा मानक आहे आपल्या शाळांनी पायाभूत स्तरावरील 5 वर्षांसाठी नव नवोपक्रमशील खेळ आणि खेळणी आधारित कृतीयुक्त साधनांचा स्वीकार केला आहे. हे आहे आपलं 32 मानक क्रमांक. खेळण्यासंदर्भातलं जे काय आहे मानक क्रमांक आपलं 32 आहे. तर 32 मध्ये आपण जे काही पुरावे आहेत ते पुरावे काय देणार आहोत. नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धतीबाबत शिक्षकांची क्षमता विकसन कार्यशाळेच्या नोंदी. या ठिकाणी जे काही नवीन नवीन अध्ययन अध्यापन पद्धती आल्यात किंवा त्यांच्या संदर्भात शिक्षण क्षमता विकसित करण्याचे कार्यशाळा असतील त्यांचे फोटो किंवा त्याची नोंदी असतील अहवाल असतील. त्यानंतर नमुना पाठ नियोजन डेली पाठ नियोजन आहे. नंतर वर्गातील कृतीमध्ये जे काय आपण ऍक्टिव्हिटीज घेतो त्यामध्ये नवीनता आणण्यासाठी वापर केला जसं खेळणी असेल अध्ययन अध्यापन कृती आधारित खेळावर आधारित शिक्षकांच्या नियोजनाचा कोणताही पुरावा असेल तर त्या ठिकाणी फोटो देऊ शकतो आपण. स्तर 3 साठी शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र उदाहरणार्थ खेळण्यावर आधारित अध्यापन शास्त्र क्रियाकलाप खेळावर आधारित अध्ययन शास्त्राच्या वर्गातील कृती कार्यक्रम वापर केला असेल तर त्याचा पुरावा. त्यानंतर 100% शिक्षक नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धत वापरत असल्याचा पुरावा म्हणजे काय नाविन्यपूर्ण अध्यापन करत असेल तर सगळ्या शिक्षकांचे जे काही वर्गातील फोटो असेल जे काही अध्यापन पद्धत वापरत त्याचे फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. यानंतर पुढचं आपलं जे मानक आहे ते मानक आहे 33. प्रत्येक मुलाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इयत्ता 1ली व 2री मध्ये शाळा निरीक्षणाने आधारित मूल्यमापन करते. तर त्यासाठी पुरावे काय लागणार आहेत ते पाहूया. मानक क्रमांक 32 साठी जे काय आहे ते पुरावे काय लागणार आहेत ते पाहूयात. त्यासाठी पुरावे लागणार आहेत मूल्यमापन पद्धतीचे दस्तावेज जे काय आपण मूल्यमापन करतोय. बरोबर मूल्यमापन जे काय करतोय आपण ते मूल्यमापनासंदर्भात जे काही दस्तावेज असतील आपल्याला नोंदी असतील उपचारात्मक अध्यापन असेल आकारिक व संकलित मूल्यमापनाचे जे काही दस्तावेज असतील ते करू शकतो आपण. निरीक्षणावर आधारित मूल्यांकन वापरण्याचे शिक्षण प्रशिक्षणाने अभिप्राय दिल्याच्या नोंदी म्हणजे निरीक्षणावरतून कशा प्रकारे मूल्यांकन करायचे त्या संदर्भात शिक्षण प्रशिक्षण अभिप्राय दिल्या त्याच्या नोंदी आपण देऊ शकतो. त्यानंतर स्तर 3 मध्ये इयत्ता 1ली व 2री मध्ये वापरल्या गेलेल्या निरीक्षण बाबतीत जे काय आहे आणि मूल्यांकनाच्या अंमलबजावणी मुख्याध्यापक आणि समवयस्कांच्या मुख्याध्यापकांचे काही आपल्याला नोंदी दिल्या असतील किंवा शेरी बुक मध्ये लॉगमध्ये भरले असेल ते देऊ शकतो. आणि मूल्यांकनाचे दस्तावेज म्हणजे प्रगतीपत्रक देऊ शकतो. मूल्यमापनाच्या आकारिक संकलित जे काही नोंदी आहेत ते देऊ शकतो. त्यानंतर पुढचं आपलं जे मानक आहे 34व साधारणतः इयत्ता 3री पर्यंत पोहोचलेल्या सर्व मुलांना साक्षरता आणि संख्याज्ञानाची मूलभूत कौशल्य आत्मसात केली आहेत. हे सुनिश्चित करण्यासाठी शाळा FLN कृतीचं बारकाईने निरीक्षण करतं.
FLN बाबतीत करतं. तर त्यासाठी पुरावे काय देऊ शकतो आपण? इयत्ता 3री पर्यंत पोहोचलेल्या मुलांचे काय असणार आहेत पुरावे? काय शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणामध्ये FLN कार्यक्रम सध्याला जे FLN मध्ये आपण काय करतो, जे मुलांचे जे काय सध्याला सराव म्हणून पेपर घेतोय, तर त्यामध्ये कशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव घ्यायचा, कोणत्या मुलांची कोणती क्षमता विकसित झाली किंवा FLN संदर्भातले जे काही निपुण भारत आहे, निपुण भारत प्रकल्पाच्या यादी तसंच गणिताचे फोटो, गणित जे काय गणित वगैरे आहे, संख्याज्ञान, FLN मध्ये जे काय संख्याज्ञान आणि जे काय आहे ते संख्याज्ञान संदर्भातले जे काही फोटो असतील, पुरावे असतील ते देऊ शकतो. FLN क्षमता प्राप्त करण्यात पालकांचा सहभागाचा पुरावा, म्हणजे FLN संदर्भात आपण जे काही पालकांची मदत घेतली असेल ते विकसित होण्यासाठी, तर त्यांचा पुरावा देऊ शकतो आपण. त्यानंतर 3रीच्या मुलांसाठी मानक 34 मध्ये विद्यार्थ्यांच्या FLN सुधारण्यासाठी निपुण उपक्रमांची अंमलबजावणी शाळा स्तरावर आणि इयत्ताने कशी केली त्याची निपुण कृतीची दिनदर्शिका, त्याच्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे वाटून केल्या त्याचा आपण पुरावा देऊ शकतो, त्याचे फोटो देऊ शकतो. निपुण लक्ष्याच्या प्राप्तीचा पुरावा म्हणजेच जे काही लक्ष गाठू नाही शकले त्या विद्यार्थ्यांचे का नाही त्यांनी त्यांचे लक्ष न गाठलेल्या विद्यार्थ्यांचे जे काय नोंदी असतील, काय कारण असतील, त्या नोंदी आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याचे फोटो, त्याचा अहवाल या ठिकाणी देऊ शकतो आपण. यानंतर आहे मानक क्रमांक 35. तर मानक क्रमांक 35 काय, तर समृद्ध अध्ययनात अनुभवासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आपसातील भेटीचे आयोजन केले जाते. जे मानक आहे आपलं, तर त्यामध्ये काय पुरावा शकतो? समृद्ध अध्ययन अनुभवासाठी शिक्षण विद्यार्थ्यांच्या आपसातील भेटीचं आयोजन. त्यामध्ये जवळपासच्या शाळा किंवा जवळपासच्या शाळा असतील त्यांच्यामध्ये नियोजित भेटी, त्यानंतर कोणते कार्यक्रम आपण त्यामध्ये घेऊ शकतो किंवा घेतले आपण, त्या संदर्भातलं जे काही कार्यक्रमाची यादी असेल ती देऊ शकतो. स्तर 2 म्हणून भेटी दरम्यान दिलेले कोणते कोणते कृती कार्यक्रम घेतले आपण त्यांची यादी, त्याचं शाळेत अध्यापन कसं दिलं जातं त्याचा अनुभव लेखन, त्याचे फोटो देऊ शकतो. त्यानंतर ते तर भेटी दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे अभिप्राय किंवा कृती कार्यक्रम जे आहेत, ते कृती कार्यक्रमासंदर्भात त्या भेटीच्यानंतर विज्ञान प्रदर्शन, काही वेगवेगळ्या प्रदर्शन असतील, स्पर्धा त्याच्यात भाग घेतला त्याचा अहवाल देऊ शकतो आपण. आणि आजूबाजूच्या शाळांनी मिळून ठरवलेले विविध गुणदर्शन आणि क्रीडा ज्ञान दिनाचे फोटो वगैरे आपण 4थ्या स्तरामध्ये टाकू शकतो. पुढचं मानक क्रमांक आहे आपलं 36. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मार्गदर्शन आणि मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्याशी संदर्भात आपल्याला समस्या निराकरण करण्यासाठी समुपदेशक उपलब्ध करून दिले जातात. मानक क्रमांक 36 साठी पुरावे काय देऊ शकतो आपण? तर पुराव्यामध्ये मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी मनोदर्पण पोर्टलवर मनोदर्पण जे काही पोर्टल आहे त्याच्यावरती पालकांनी समाजासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम ची यादी देऊ शकतो आपण. त्यानंतर शाळेने वर देऊ शकतो. तसंच स्तर 2 साठी आपण समुपदेशनासाठी किती सत्र आयोजित केले, त्याचे सहभाग झाले मुलांची माहिती देऊ शकतो. स्तर 3 साठी या ठिकाणी करिअर मार्गदर्शन, त्यानंतर मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य यांचं यामध्ये पालक आणि समुदाय सहभागाचा पुरावा म्हणजे पालकांचा यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. वैयक्तिक समुपदेशन उपलब्ध करून त्याचे निश्चित केलेले दिवस किंवा आठवडे, किती दिवस त्यांना मार्गदर्शन केलं, कशा प्रकारे केलं, ते आपण यामध्ये टाकू शकतो. त्यानंतर करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्यावर आयोजित समुपदेशन सत्रांचा अहवाल, किती आपण सत्र आयोजित केले त्याने विद्यार्थ्यांना त्याच्या मदतीचा झालेला तपशील आपण या ठिकाणी देऊ शकतो. यानंतर आहे आपला मानक क्रमांक 37. शिक्षक शालेय शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी अध्ययन आणि अध्यापन साधनांचा विकास म्हणजे TLM, टीचिंग लर्निंग मटेरियल आणि शिक्षक क्षमता विकसन उपक्रम या क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विषय घटक इत्यादी नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतात. त्यासाठी काय पुरावे लागतात? तर या संदर्भात पुराव्याचे 38 साठी आपण पाहू शकतो की पुराव्यामध्ये या ठिकाणी मानसिक आणि भावनिक आरोग्य मनोदर्पण यावरती दिलं जात आहे. गट समुपदेशन, मुलांची माहिती, करिअर मार्गदर्शन हे प्रकारे आपण देऊ शकतो. नंतर शालेय 38 जे आहे त्यामध्ये टीचिंग लर्निंग मटेरियल संदर्भातल्या शाळेने गेल्या वर्षभरात नाविन्यपूर्ण जे काही प्रकल्प घेतले असतील ते प्रकल्पाच्या नोंदी या ठिकाणी आपण देऊ शकतो. तर स्तर 2 साठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी चे फोटो आपण देऊ शकतो किंवा त्याचा अहवाल देऊ शकतो.
त्यानंतर स्तर 3 साठी नाविन्यपूर्ण कक्षाच्या स्थापनेच्या व त्याच्या कार्यकाच्या नोंदी. जे काही नाविन्यपूर्ण कक्ष आपण स्थापन केला तर त्याच्यामध्ये कार्य काय काय नोंदी, काय उपक्रम घेतले आपण ते देऊ शकतो. तसंच 4थ्या स्तरामध्ये पण विद्यामृत पोर्टलवर नाविन्यपूर्ण प्रकल्पाची नोंद केली जाते का किंवा कशा प्रकारे केली आपण त्याचीही या ठिकाणी आपण माहिती या ठिकाणी आपण देऊ शकतो. आणि जे काही महत्वपूर्ण प्रकल्प असेल त्याच्या नोंदी पोर्टलवर त्याची लिंक किंवा रजिस्ट्रेशन करणं. त्यानंतर पुढचं मानक आहे 39. मानक क्रमांक 39 माहिती साक्षरता आणि माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता या 21व्या शतकातील कौशल्यामध्ये शिकणारे विद्यार्थी निष्णात आहेत. तर माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता 21व्या शतकातील कौशल्यामध्ये निष्णात आहेत. विद्यार्थी निष्णात त्यासाठी पुरावे म्हणून काय वार्षिक अभ्यासक्रम नियोजन आहे त्याचे फोटो सर्व येताना देऊ शकतो आपण. त्यानंतर माहिती साक्षरता. माहिती साक्षरता जे काय आपलं माहिती साक्षरतेच्या संदर्भातलं आपण या ठिकाणी माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान याच्या 21व्या शतकात शिक्षण कौशल्यावर शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे पुरावे देऊ शकतो. पाठ नियोजन आणि शिक्षण दैनंदिन ग्रंथालयात उपलब्ध असलेली साधनं हे पण देऊ शकतो. स्तर 3 मध्ये या ठिकाणी आपण जे काय ते इयत्ता हे वेळापत्रक मीडिया हाऊसेस, एसपीओ, टेक कंपनी इत्यादी सहकार्याने काम केल्याचा पुरावा देऊ शकतो. त्यानंतर स्तर 4 मध्ये माहिती साक्षरता माध्यम आणि साक्षरता तंत्रज्ञान या कौशल्याचे उपयोजन दाखवणारे पुरावे म्हणजे इन स्कूल मीडिया हाऊस, शाळेत डिजिटल मासिक जे काही प्रकाशन होतात जे काही येतात त्याच्या नोंदी वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर पुढचं आपलं मानक आहे मानक क्रमांक 40 आहे शाळा नागरिकत्व कौशल्य संविधानातील मूलभूत कर्तव्याबद्दलच्या जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवते. तर यामध्ये पुरावे म्हणून आपण काय देऊ शकतो ते पाहू. तर 40व्या मानकासाठी आपण या ठिकाणी देऊ शकतो आपण जे काही आपण देणार आहोत त्यामध्ये पुराव्यामध्ये आपण ग्रंथालयातील विविध मूल्यांची पुस्तकं असतात आपल्याकडे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य आहेत ते पुस्तकांचे जे मूल्यांचे पुस्तक आहेत ते देऊ शकतो. त्यानंतर पाठ नियोजन आहेत प्रत्येक वर्गी सर्व येत्यांचे पाठ नियोजनाचे फोटो. त्यानंतर आपण या संदर्भात जे काही चर्चासत्र, सेमिनार आणि कार्यशाळा घेतल्या असतील तसंच तज्ञांची व्याख्याने झाली त्यांचा तपशील आणि त्याचे फोटो आपण या ठिकाणी देऊन आपण काय करू शकतो संविधानातील मूल्य किंवा मूलभूत कर्तव्य याबाबतचं जी माहिती देऊ शकतो. त्यानंतर 4 मध्ये समुदाय आणि पालकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे फोटो. तर यामध्ये आपण जे काही संविधानातली मूल्य येतं, जीवन कौशल्य येतं, नागरिक कौशल्य येतं या संदर्भातले जे काही पालकांसाठी आयोजित केल्याच्या कार्यक्रमांचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. यानंतर आपलं मानक क्रमांक 41 कोणतं तर शाळा भारताचे ज्ञान सर्व स्तरावर समाविष्ट करते. तर त्याचे पुरावे काय देऊ शकतो 41व्या मानकासाठी आपण पुरावे काय देणार आहोत. तर पुराव्यामध्ये एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम जो आहे आणि अध्यापन नियोजन आणि शाळा दिनदर्शक यांचे फोटो आपण देऊ शकतो. त्यानंतर सभा, सेमिनार, कार्यशाळा यांच्या संदर्भात दस्तऐवज केलेले पुरावे म्हणजे शाळेच्या जे काही शाळा भारताचं ज्ञान सर्व स्तरावर समाविष्ट करते त्या संदर्भातले जे काय आपण सभा, सेमिनार, कार्यशाळा घेतले त्याचे दस्तावेज. नंतर भारताचे ज्ञान एकत्रित करणारे नमुना पाठ नियोजन पाठ टाचन जे आहे पाठ टाचणीचं फोटो देऊ शकतो. नंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाचे जसे एक भारत श्रेष्ठ भारतचे पुरावे या ठिकाणी आपण देऊ शकतो. यानंतरच आपलं मानक आहे 42. आता 42 आपला मानक आहे तर शाळा वर्तमान घडामोडीची जागरूकता आणि समज तसेच स्थानिक समुदाय आणि राज्य, देश आणि जग सामोरे जात असताना असलेल्या गंभीर समस्याचे ज्ञान सुनिश्चित करतं. आता याच्यासाठी पुरावे काय देऊ शकतो आपण ते पाहू. मानक क्रमांक 42 साठी जे पुरावे त्यामध्ये शाळेचे नियोजन आणि उपक्रम शाळेचे जे काही नियोजन असतील घटक नियोजन, वार्षिक नियोजन त्याचे फोटो. त्यानंतर उपक्रम जे काही आपण घेतले त्याचे पुरावे म्हणून फोटो देऊ शकतो. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि जनजागृतीसाठी केलेल्या उपक्रमांची यादी व नोंदी. आता या संदर्भात जे काही वर्तमान घडामोडी आहेत समुदाय, देश, राज्याचे जग सामोरे जात असलेल्या गंभीर समस्या संदर्भात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घेतले जनजागृती कार्यक्रम त्याचे फोटो देऊ शकतो आपण. वेगवेगळे कार्यक्रम घेत होते विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमांची आणि प्रकल्पाची यादी. तर या ठिकाणी प्रकल्पाची यादी देऊ शकतो. जनजागृतीसाठी जे काही विद्यार्थ्यांनी केलेत ते उपक्रमाची यादी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याबाबतचा पुरावा आणि जे काय आपण
वर्तमान घडामोडीची जागरूकता समाज, समुदाय, राज्य, देश, जगसमोर गंभीर समस्या त्या संदर्भात जर विद्यार्थ्यांनी काही उपक्रम केले असेल तर त्याची दखल जर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर घेतल्याचे त्याचा पुरावा आपण या ठिकाणी देऊ शकतो. यानंतर आहे मानक क्रमांक मानक क्रमांक 43 मध्ये शिक्षक, आशय, संकल्पना, साहित्य, अध्यापन पद्धती इत्यादी बाबत अद्ययावत राहतात. हे मानक क्रमांक आपलं ते. आता मानक क्रमांक 43 संदर्भात काय पुरावा देऊ शकतो तर विविध स्रोतांची यादी आणि टिपणं. आता विविध स्रोतांची यादी मध्ये काय करू शकतो आपण तर या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर स्तर 2 साठी पाठ नियोजनाचे जे महत्वपूर्ण नोंदी असतील त्याचे फोटो देऊ शकतो. नंतर कार्यक्रम सामग्री साजरे करतानाचे फोटो, प्रमाणपत्र जे काय आपण या संदर्भात जे काही आशय, संकल्पना, साहित्य, अध्यापन पद्धत संदर्भात जे काही राज्य स्तरावर शैक्षणिक योगदान असेल त्याचे कार्यक्रमामधले फोटो वगैरे आपण देऊ शकतो. प्रमाणपत्र प्रशिक्षणातले. त्यानंतर शैक्षणिक मासिक वर्तमानपत्रातील लेख जे काय आले असतील विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे काही घडलेले असतील शिक्षकांनी आणि मासिक आणि वर्तमानात लिहिलेले विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख असतील, फोटो असतील त्यांचे आपण या ठिकाणी हे करू शकतो. त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं 44. शिक्षक विविध स्तरावर अभ्यासक्रम, उपक्रम निर्मिती, मॉड्यूल निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान देतात. जे काय आपलं 44 मानक आहे त्यामध्ये आपण पुरावे योगदानातील नोंदी तर शाळा आणि शिक्षक आणि शाळा स्तरावर मॉड्यूल, उपक्रमांनी निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाविन्यपूर्ण योजना याच्या योगदानातील जे काही फोटो असतील किंवा प्रशिक्षणातील नोंदी असतील, फोटो असतील, प्रमाणपत्र त्याचे आपण या ठिकाणी देऊ शकतो. तसंच त्यानंतर आहे दुसऱ्या स्तरासाठी आहे ते दुसऱ्या स्तरात नोंदी, फोटो आणि प्रमाणपत्र. म्हणजे काही शैक्षणिक साहित्य शिक्षक केंद्र, तालुका स्तरावर मॉड्यूल उपक्रम असतील, काही स्पर्धा असतील त्यामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती केली असेल, नाविन्यपूर्ण जे काही योजना प्रशिक्षण मार्गदर्शन म्हणून केलं असेल तर त्याचे प्रमाणपत्र आणि नोंदी, फोटो. शिक्षक जिल्हा स्तरावर जर त्यांनी मॉड्यूल उपक्रम निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती व नाविन्यपूर्ण योजना प्रशिक्षणात म्हणजे काय जिल्हा स्तरावर काय आरपी म्हणून काम केलं असेल त्याचे नोंदी, फोटो, प्रमाणपत्र हे करू शकतो आपण. त्यानंतर शिक्षक राज्य राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रम निर्मिती संदर्भात काय मॉडेल निर्मिती, साहित्य निर्मिती केली असेल तर मार्गदर्शक म्हणून त्याच्या नोंदी, फोटो आणि प्रमाणपत्र या ठिकाणी आपण देऊ शकतो. मानक क्रमांक 45 आहे. शिकण्यास पुरेशा अनुकूल वर्ग खोल्या आहेत आणि शाळेने एका सत्रात विद्यमान पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन केलं आहे. तर या संदर्भात आपण स्तर 1 संदर्भात जे सर्व वर्ग खोल्यांचे फोटो या ठिकाणी देऊ शकतो. नंतर उतारा फोटो विद्यार्थी हजेरीचा फोटो या ठिकाणी देऊ शकतो आपण. त्यानंतर स्तर 2 साठी या ठिकाणी आपण पाहू शकतो शालेय परिसराचा फोटो किंवा सहशालेय उपक्रम जे काही घेतले असेल त्याचे फोटो संदर्भात आपण फोटो देऊ शकतो. स्तर 3 साठी वर्ग खोल्यांचे फोटो, वर्गातील बेंचचे फोटो किंवा व्हरांडा, रॅम्प जो काय असेल आपण त्याचे फोटो CWSN विद्यार्थ्यांसाठी ते देऊ शकतो. आणि स्तरसाठी हॉल आपला असेल हॉलचा फोटो किंवा हॉलमधील सुविधा फोटो, दर्शनी भागात दिशादर्शक फलक फोटो, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प असेल CWSN साठी तर त्याचे फोटो किंवा पायाभूत सुविधांचे फोटो वगैरे आपण पुरावे म्हणून या ठिकाणी देऊ शकतो. आता यानंतरच आपलं पुढचं 46 मानक आहे. शाळेत मुली, ट्रान्सजेंडर व CWSN विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहेत. स्वच्छतागृहासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे असून स्वच्छतागृह वापरण्यास योग्य आहेत. त्या संदर्भातली माहिती. आता या संदर्भात पुरावे काय देणार आहोत? तर पुराव्यासाठी आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांचा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणजेच या ठिकाणी आपण त्यांना जे काही मुलं ट्रान्सजेंडर आहेत त्यांना CWSN साठी पुरेशा प्रमाणात शौचालय उपलब्ध आहेत का? हात धुण्याचे हँड वॉशिंग स्टेशन्स आहेत का? त्यानंतर स्तर 2 मध्ये स्वच्छतागृहाची नियमित देखभाल केली जाते, स्वच्छता केली जाते का? स्वच्छतागृहाच्या बाबतीत सर्व विद्यार्थी दक्ष आहेत का? तसंच स्वच्छतागृह पाण्याचा योग्य प्रमाणात वापर होतो का? आणि CWSN विद्यार्थी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध आहे की स्तर 2 मध्ये. त्यानंतर आहे तिसऱ्यामध्ये आहे जे पुरावे देणार आहोत. तिसऱ्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा आणि देखभाल दुरुस्ती रजिस्टर. आता जे काही स्वच्छतागृहाचा नियमित वापर करतात का? त्यानंतर स्वच्छतागृह दिवसात किमान एकदा तरी स्वच्छ केले त्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध आहे का? त्याचे फोटो. स्वच्छतागृहाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली याच्या संदर्भात फोटो किंवा अहवाल असेल, नोंदवही असेल त्याचे फोटो.
स्तर 4 मध्ये शाळेकडे परिपूर्ण सुविधा व वाहत्या पाण्यासह स्वच्छतागृह उपलब्ध आहे का? म्हणजे स्वच्छतागृहामध्ये पाणी 24 तास असते का? शाळेने स्वच्छ दूताची नेमणूक केली का? असेल तर त्याचे नाव, त्याची नोंद व फोटो. स्वच्छतागृह नियमित वापरावर स्वच्छतामार्फत जाणीव जागृती केली जाते का? विद्यार्थ्यांना त्याबाबत योग्य माहिती दिली जाते का? याचाही आपण या ठिकाणी समाविष्ट करू शकतो. यानंतरचा पुढचा मानक आहे मानक क्रमांक 48 भाषा, गणित, विज्ञान इत्यादी विषयासाठी अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध आहे. तर त्यासाठी पुरावे काय देऊ शकतो? यासाठी आपण पुरावे म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो की पुस्तक देवाणघेवाण जे काही नोंद रजिस्टर असेल तर त्या संदर्भातलं त्याचा फोटो किंवा विद्यार्थी पुस्तक घेऊन रजिस्टर असेल, ग्रंथालयातलं शिक्षकांसाठी असेल तर त्याचे नोंद रजिस्टरचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. तसंच त्यानंतर आपण नमुना नंबर 5/33 मध्ये ग्रंथालय नोंद रजिस्टर म्हणजेच या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत शाळेत ग्रंथालय पुस्तके देवाणघेवाण रजिस्टरमध्ये घेतली जाते. ग्रंथालय सर्व धर्म, जात, वंशलिंग इत्यादीचा बाबीचा आधार करून पुस्तकांचा समावेश आहे. शिक्षक विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकाचा वापर नियमितपणे करतात व किमान 50% विद्यार्थी वाचन करतात. शाळा मासिक, साप्ताहिक यांचे वर्गणीदार आहे. त्यानंतर स्तर 3 मध्ये शाळेत ग्रंथालय व वाचन खोली उपलब्ध आहे आणि ग्रंथालयातील पुस्तक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वयोगटानुसार अद्ययावत ठेवली जातात. ग्रंथालय पुस्तकाचा वापर अध्ययनात केला जातो आणि किमान 75% विद्यार्थी पुस्तकाचं वाचन करतात. असे पुरावे आपण देऊ शकतो. याचे फोटो. नंतर चौथा स्तर आहे शाळेत विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी आंतरजाल इत्यादी पुस्तकं डिजिटल साहित्य उपलब्ध आहे का? असेल आता डिजिटल आपण आपल्याला माहिती आहे डिजिटल साहित्य स्मार्ट बोर्ड जे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये ई कंटेंट पूर्ण डिजिटल साहित्य उपलब्ध आहे. ग्रंथालयातील सूचनांचा विचार केला जातो का आणि पालक ग्रंथालयाचा वापर करतात का? ग्रंथालयात लोकसहभागातून पुस्तकं दिली जातात का? जसे आपल्याकडे एनजीओ कडून वगैरे काही पुस्तक भेटले असेल दिली जातात का? त्याचे फोटो वगैरे दिले असतील त्याच्या नोंदी किंवा फोटोचे आपण देऊ शकतो या ठिकाणी. त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं 49. शाळा आणि शालेय व्यवस्थापन यांना सहाय्यभूत होण्यासाठी संगणक व आयसीटी सुविधांचा वापर. तर त्या संदर्भात काय पुरावे देऊ शकतो आपण? तर या संदर्भात जे काय आहे, शाळेमध्ये भाषा गणित शाळेमध्ये जे काय 49 शिक्षक विद्यार्थी पुरुषाबरोबर संगणक तसंच उपलब्ध आहे का? तर शालेय वेळापत्रक त्यानंतर कम्प्युटर लॅब असेल आपल्याकडे तर कम्प्युटर लॅबची जे काही कम्प्युटर लॅब आहे कम्प्युटर लॅबचा फोटो तसं तासिका त्याचे कम्प्युटर लॅबचं वेळापत्रक असेल आणि कम्प्युटर हाताळतानाचं विद्यार्थ्यांचा फोटो अशा प्रकारे आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी नोंदी आणि शालेय वेळापत्रक कम्प्युटर वापरतानाच फोटो आणि इंटरनेट सुविधा आहेत का? ते शालेय वेळापत्रक जे काय आहे का त्याप्रमाणे. त्यानंतर कम्प्युटर वापरताना ई साहित्य आणि अभ्यासक्रम आणि विविध शैक्षणिक फोटो. आता जे काही आपण संगणक व तत्सम सुविधांचा वापर केला शाळा व्यवस्थापन शाळा अध्ययनात ई साहित्याचा वापर केला जातो का? CWSN विद्यार्थी शिकणं सुलभ व्हावं यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो का? याचं रजिस्टर असेल किंवा अभ्यासक्रमाचे फोटो असतील विविध शैक्षणिक फोटो आपण देऊ शकतो. नंतर शाळेची वेबसाईट आहे का? वेबसाईट सुविधा आहे का? पालक संपर्क व्यवस्था प्रत्यक्षदर्शी पुरावा या ठिकाणी आपल्याकडे आहे का? तसंच या ठिकाणी पालक सहभाग व आयसीटी बळकटी साठी शाळेची वेबसाईट वगैरेचा फोटो आपण देऊ शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत मानक क्रमांक 50. मानक क्रमांक 50 एक कला, शिल्पकला, नृत्य, नाट्य, विविध मंडळ आणि क्लब यासाठी शाळेत पुरेशा जागा खुल्या आहेत का? आता या संदर्भात पुरावे म्हणून काय फोटो वगैरे का आपण देणार आहोत ते पाहूयात. तर यासाठी पुरावे म्हणून आपण शाळा वर्ग खोलीचा वापर होतो, विविध कलागुणांसाठी वापर होतो का? तसंच त्याचा फोटो म्हणून फोटो देऊ शकतो, त्याचं रजिस्टर देऊ शकतो आपण. शाळेतील वर्ग खोलीची रचना व वापर कला प्रकारानुसार केला जातो का? कलागुणाच्या वापरासाठी असणाऱ्या खोल्या चांगल्या स्थितीत आहेत का? त्याचं रजिस्टर आहे का? त्याचे फोटो वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो. तसंच जे काही शाळेमध्ये कला, शिल्पकला, नृत्य, नाट्य यांचे काही मंडळ आहेत किंवा क्लब आहेत जसे इको क्लब वगैरे शाळेत विविध क्लब स्थापन केले आहेत का? शाळेत विद्यार्थी विविध उपक्रमात नियमितपणे सहभागी होतात का? तसं कला, शिल्पकला म्हणजेच ड्रॉइंग असेल, क्राफ्ट असेल, डान्स याच्यामध्ये विविध मंडळाचे कार्यक्रम आयोजन करतात त्यामध्ये सहभाग घेतात का? अध्यापनात बाधा येऊ नये म्हणून काळजी घेतली जाते का? त्या संदर्भातले फोटो आपण देऊ शकतो.
त्यानंतर स्तर 4 साठी शाळेत खुल्या जागेचा वापर विविध सहशालेय उपक्रमासाठी केला. त्यामध्ये जी काही ओपन स्पेस आहे, ओपन स्पेसचा वापर सहशालेय कार्यक्रमासाठी केला जातो का? विद्यार्थ्यांच्या वयानुसार शाळेत कलागुणासाठी साहित्य उपलब्ध आहे का? आणि त्याचा वापर प्रभावीपणे केला जातो का? अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे काही शाळेत सहशालेय उपक्रमाचं आयोजन असेल किंवा त्याचं कृती आराखडा असेल, प्रत्यक्ष फोटो पुरावा देऊ शकतो आपण. त्यानंतर मानक क्रमांक 51. आता मानक क्रमांक 51 मध्ये शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे का? यासाठी पुरावे काय देऊ शकतो आपण ते. तर यामध्ये शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य जो काही 51 मानक क्रमांक तो आहे. शाळेत आवश्यकतेनुसार प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी, प्रशासनासाठी जागा उपलब्ध आहे का? त्या संदर्भातले जे काय फोटो असतील ते फोटो आपण याच्यामध्ये पाहू शकतो. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत ते पाहूया. आता या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक कार्यालय आहे का? असेल तर त्याचा फोटो आहे. त्यानंतर शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी शाळेत पुरेशी जागा उपलब्ध त्याचा फोटो. मुख्याध्यापक कार्यालय व्यतिरिक्त शिक्षक कर्मचारी स्वतंत्र स्टाफ रूम वगैरे आहे का? किंवा स्वतंत्र कक्ष आहे का? त्याचा असेल तर त्याचा फोटो. आणि स्तर 4 साठी मुख्याध्यापक कक्ष व इतर कक्ष स्वच्छ, सुंदर, आकर्षक, कलात्मक दृष्ट्या सजवलेले आहेत का? म्हणजे जसं माझं कार्यालय सुंदर कार्यालय अशा प्रकारे, किंवा शाळेत कार्यालय ICT ने सज्ज आहे का? म्हणजेच कम्प्युटर लॅब आहे का? कार्यालयामध्ये शालेय समित्यांचे फलक आहेत. विविध जे काही आपले SMC असेल, SMC आहे, बालरक्षक समिती आहे, सखी सावित्री समिती आहे, जे काय शिक्षक पालक समिती आहे, या समित्यांचे जे काय आहेत ते सर्व काही आहेत का? आणि त्यांचा प्रभावपणे वापर केला जातो का? व ऑफिसमध्ये स्वच्छता आहे का? त्याचे फोटो वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही मानक आपल्या भरचे 1 ते 51 संदर्भातलं आपल्याला मानक आहे आणि त्यांचे मानक विधान आणि त्या संदर्भात आपल्याला पुरावे काय देऊ शकतो त्या संदर्भात चर्चा केली किंवा माहिती पाहिली. तर जे काही होते क्षेत्र 1 आणि क्षेत्र 2 संदर्भात जे काही होते ते आपण मानक क्रमांक 1 ते 51 ची माहिती पाहिलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जे काही आपले बांधव असतील बांधवांपर्यंत, शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. जर आपल्याला यामध्ये अजून काही सुधारणा असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवा की यामध्ये कशा प्रकारचा आपणास व्हिडिओ पाहिजे, की जेणेकरून आपणास जे काही स्क्रॅपची माहिती भरायची मानका संदर्भातली ती माहिती भरताना नक्कीच मदत होईल अशी आशा बाळगतो. आणि जर आपले काही उत्तर असतील, कमेंट असतील, जर कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं आपण कमेंट बॉक्समध्ये कळवलं तर नक्कीच त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.